पुढची बातमी बघूयात। जितेंद्र आव्हाड यांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आंदोलन केलंय। जितेंद्र आव्हाड हे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अंडी घेऊन पोहोचल्याचं कळतंय। तर जितेंद्र आव्हाड यांचं हे आंदोलन आपण पाहतोय। जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयामध्ये ते पोहोचलेत आणि ठाण्याच्या या जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये गेलेले असताना ते अंडी घेऊन त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। शालेय पोषण आहारामध्ये राज्य सरकार आता अंडा पुलाव आणि गोड खिचडीसाठी पैसे देणार नाही। शाळेत जर अंडा खिचडी आणि गोड पुलाव द्यायचा असेल तर लोकवर्गणीमधून निधी उभा करावा। सोबतच इतर पदार्थांमध्ये साखर हा पदार्थ सुद्धा लोकसहभागामधून उपलब्ध करण्याची मागणी करण्यात येते। राज्य सरकारच्या या निर्णयावरती आता माजी मंत्री आणि सध्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सडकून टीका केली आहे आणि त्यामुळेच जितेंद्र आव्हाड आपल्या कार्यकर्त्यांच्या आणि समर्थकांच्या सोबत इथे अंडी घेऊन पोहोचलेले आहेत। ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये त्यांचं हे आंदोलन सध्या सुरू आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।